राष्ट्रवादीचा एकच ध्यास, पिंपरी चिंचवडचा परिपूर्ण विकास। कुठल्याही शहराची ओळख ही त्या शहरातील नागरिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधांनी होत असते। पिंपरी चिंचवड शहर देखील अशाच परिपूर्ण सोयीसुविधा असलेल्या शहराच्या नावाने ओळखले जाते आणि याचे सर्वतोपरी श्रेय जाते ते केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच। इसवी सन 1986 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिका झाली। त्यानंतर शहराचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे चालू लागले। राष्ट्रवादीच्या दूरदृष्टीने या भागात विकासाची कामे झाली आणि ही महानगरपालिका देशातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाऊ लागली। राज्यात नव्हे तर देशात सर्वात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी चिंचवड ओळखले जाते। उद्योग नगरी, कामगार नगरी, हरित नगरी, बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब, माजी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा कायापालट झाला। अक्षरशः सामान्य शहर असणाऱ्या पिंपरी चिंचवडला राष्ट्रवादीने स्मार्ट सिटीत रूपांतरित केलं। पिंपरी चिंचवड वासियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कौल दिला आणि पिंपरी चिंचवड वासियांच्या उज्ज्वल भविष्याला एक विकासात्मक दिशा मिळाली। पिंपरी चिंचवड वासियांच्या नागरी सुविधांबाबतच्या स्वप्नातील गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसने सत्यात उतरवल्याने पिंपरी चिंचवड वासीय कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसेवेतील या योगदानामुळे देशाच्या नकाशावर शहराची वेगळी ओळख आणि स्थान निर्माण झाले। शहर विकासाला चालना मिळाल्याने येथील प्रत्येक कुटुंबाचा विकास देखील तेवढ्याच झपाट्याने होत गेला। हे पिंपरी चिंचवड मधला प्रत्येक नागरिक नाकारू शकत नाही। पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी म्हणजेच पिंपरी चिंचवडचा विकास आणि विकास म्हणजेच राष्ट्रवादी असे समीकरण होऊन बसले। माननीय अजितदादा पवार हे 1992 साली पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेले। पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प आणण्याची माझी तयारी असून तुमची साथ हवी अशी अर्थहाक दादांनी यावेळी दिली होती। त्यावेळी शहराचे नेतृत्व करणारे द्रष्टे नेते आदरणीय प्राध्यापक रामकृष्ण मोरे, शहराचे शिल्पकार अण्णासाहेब मगर आणि अजितदादांच्या अथक प्रयत्नामुळे पिंपरी चिंचवडच्या विकासाचा पाया रोवायला सुरुवात झाली। पिंपरी चिंचवड वासियांचा विकास ही एकमेव बाब केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगाने या भागात वाटचाल करू लागला आणि या मोहिमेत पिंपरी चिंचवड मधील अनेक युवा वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जोडला गेला। विकासाच्या कामांमध्ये वैयक्तिक हितापेक्षा व्यापक समाजहित जपण्याला राष्ट्रवादी पक्षाने नेहमीच प्राधान्य दिलंय। राष्ट्रवादीने धरली विकासाची कास, पायाभूत सुविधांचा झाला विकास। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये MIDC ची स्थापना झाली। पुढे 1991 साली आदरणीय शरद पवार साहेबांनी त्याला मूर्त स्वरूप दिले। साहेबांनी अनेक कंपन्यांना शहरात आणले, या कंपन्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या। त्यामुळे शहराची कामगार नगरी बरोबरच उद्योग नगरी अशी ओळख तयार झाली। आदरणीय पवार साहेबांनी हिंजवडी IT हबची स्थापना केली। जागतिक दर्जाच्या कंपन्यांना शहरात व्यवसाय प्रस्थापित करण्याची संधी दिली। त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातून नोकरी, व्यवसाय, उद्योग करण्यासाठी पिंपरी चिंचवडकडे तरुणांचा कल वाढला। या IT हबमुळे लाखो तरुणांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत। त्यामुळे IT हब व येथील उद्योग नगरीत येणाऱ्या मोठ्या मनुष्यबळामुळे काळानुसार येथील गृहसंकुलांमध्ये देखील वाढ झाली आणि आपोआप आदरणीय पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे शहराच्या विकासाला आणखी गती मिळाली। याच दरम्यान वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात महानगरपालिकेच्या सुविधा अपुऱ्या पडू लागल्या। त्यावेळी अजितदादांनी लक्ष घालून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शहरात सुसज्ज रुग्णालय, शिक्षणाच्या सुविधा, परिपूर्ण दळणवळण, पायाभूत सोयी सुविधा यासारख्या विविध नागरी सुविधा भक्कम करण्यावर भर दिला। विकसित रस्त्यांचे पिंपरी चिंचवड। शहराच्या विकासामध्ये शहरातील रस्त्यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा असतो। याच जाणीवेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरातील रस्त्यांच्या सुसज्जतेला व विकसनशीलतेला अधिक प्राधान्य दिलं। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना 2005 साली ग्रेड सेपरेटर आणि स्पाईन रस्ते बांधण्यात आले। दापोडी ते निगडी हा 61 मीटर रुंदीचा 12 किलोमीटर लांबीचा मुख्य रस्ता बांधण्यात आला। ज्या प्रवासासाठी अर्ध्या तासाचा कालावधी लागत होता तोच कालावधी या नव्या रस्त्यांमुळे 11 मिनिटांवर आला।
तत्कालीन पालकमंत्री अजितदादांनीच या रस्त्याचा आराखडा मंजूर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सुसज्ज रस्ते करण्यात आले. 12 मीटर, 18 मीटर, 90 मीटर, 60 मीटर, 120 मीटरचे रस्ते विकसित करून राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवड वासियांच्या मनात एक मानाचं स्थान निर्माण केलं. 2014 साली चिखली प्राधिकरण रोड वाल्लेकरवाडी येथील अंतर्गत रस्ते मुख्य रस्त्याला जोडण्यात आले. एकंदरीत अंतर्गत रस्ते करून ते मुख्य रस्त्यांना जोडण्याची संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पिंपरी चिंचवडमध्ये राबवण्यात आली. परिणामी वाहतूक कोंडीचा त्रास दूर झालाच, शिवाय शहराला या विस्तारित रस्त्यांमुळे प्रशस्त स्वरूप आले. हौद ते रावेत या मुख्य रस्त्याचं कामही राष्ट्रवादीच्याच काळात झालं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दूरदृष्टीतून उभारण्यात आलेले पिंपरी चिंचवडमधील भुयारी मार्गही प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारे ठरले. उड्डाणपुलांच्या उभारणीने झाली सुसज्ज दळणवळणाची पायाभरणी. शहरातील वाहतूक कोंडी समूळ नष्ट व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून शहरभर उड्डाणपुलांचे मोठे जाळे उभारण्यात आले. या उड्डाणपुलांमुळे शहरावर वाढणारा वाहतूक कोंडीचा ताण तब्बल 80% कमी झाला. शहराच्या वैभवात भर घालणारा नाशिक फाटा येथील भव्य दिव्य असा दुमजली JRD टाटा उड्डाणपूल बांधण्यात आला. भोसरीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जिजामाताच उड्डाणपूल बांधण्यात आला. शहरातील सर्वाधिक लांबीच्या संत मदर तेरेसा उड्डाणपुलाचा आराखडा माननीय अजितदादांनी तयार केला. निगडी येथील भक्तिशक्ती चौकातील 2 मजली उड्डाणपूलही राष्ट्रवादी काँग्रेसच्याच काळात बांधण्यात आला. मेट्रोला मूर्त स्वरूप. जून 2012 मध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात पुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा तयार करण्यात आला. पुणे शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम ज्या गतीने होत आहे त्याच्या कितीतरी अधिक पट जलद गतीने मेट्रो उभारणीचं काम पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून झालं. नागरी सुविधा व सांस्कृतिक विकास. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे कोट्यवधी रुपयांचे STP प्रकल्प उभारण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना महापालिकेच्या माध्यमातून शहरात भक्तिशक्ती शिल्प समूह उभारण्यात आले. अत्याधुनिक सायन्स पार्क, ऑटो क्लस्टरची निर्मिती करण्यात आली. शिवसृष्टी, वारकरी संप्रदायाची परंपरा जपण्यासाठी संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर संत शिल्प उभारण्याचे काम हाती घेतले. दुर्गादेवी टेकडी उद्यान, अप्पूघर, बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय तसेच उद्याने विकसित केली. शहरातील सांस्कृतिक चळवळ वाढविण्यासाठी प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, भोसरीतील कैलासवासी अंकुशराव लांडगे नाट्यगृह, पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर, सांगवीतील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह उभारण्यात आले. देशाच्या राष्ट्रध्वजाविषयी असलेले प्रेम नव्या पिढीच्या मनात कायम रुजत राहावे या हेतूने शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेले निगडीतील भक्तिशक्ती शिल्प समूह चौकात 107 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलं. हक्काची घरं मिळवून देण्यास राष्ट्रवादी कटिबद्ध. अण्णासाहेब मगर आणि आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांनी आकुर्डी, रावेर, किवळे, मामुर्डी, चिंचवड, पिंपरी, थेरगाव, काळेवाडी, दापोडी, भोसरी यासारखी आज राज्याच्या नकाशावर असणारी अनेक गावे नगरपरिषद करण्यासाठी प्रयत्न केले आणि पुढे दादांनी महानगरपालिकेत त्यांचं स्थलांतर केलं. त्यामुळे आपोआपच या भागाचा विकास होत गेला. झोपडपट्टी निर्मूलन करण्यासाठी JNNURM हा पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आला. त्यासाठी पवार साहेबांनी केंद्र सरकारकडून हजारो कोटी रुपयांचा निधी शहराला मिळवून दिला. त्यामुळे आज हजारो रहिवाशांची निवासाची सोय झाली. हक्काचे घर मिळाले. मोठी झोपडपट्टी असणाऱ्या चिंचवड येथील वेताळ नगर, चाफेकर चौक, मोरया नगर भागाचे पुनर्वसन करण्यात आले. या भागात अनेक 10 ते 12 मजली इमारती उभ्या राहिल्या, ज्याद्वारे तब्बल 13,000 नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून घर मिळालं. भोसरी विधानसभेतील नेहरू नगर, विठ्ठल नगर या भागातील झोपडपट्टी धारकांना पुनर्वसन प्रकल्पांमध्ये घर मिळवून देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध राहिली. 2007 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरांची एक विशेष योजना राबवण्यात आली. या योजनेनुसार आर्थिक दुर्बल घटकातील गोरगरीब नागरिकांना चिखली प्राधिकरण भागात आपली हक्काची घरं मिळाली. शिक्षण. पिंपरी चिंचवडमधील नागरिकांच्या मुलांना शिक्षणाची कमतरता भासू नये म्हणून पालिकेच्या माध्यमातून 108 प्राथमिक आणि 18 माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या. पिंपरी चिंचवडमधील मुलांना मोफत इंग्रजीचं शिक्षण मिळावं यासाठी राष्ट्रवादीची सत्ता असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून
भोसरी, चिंचवड, पिंपरी या भागात 5 इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी विविध कोर्सचं प्रशिक्षण देणाऱ्या ITI केंद्राला गती देण्याचं काम राष्ट्रवादीकडून करण्यात आलं. आरोग्य. नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाची स्थापना करण्यात आली. आज या रुग्णालयात पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील नागरिकांना मोफत उपचार मिळत आहेत. नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय तसेच थेरगाव येथे देखील रुग्णालय बांधण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात त्याचा मोठा उपयोग शहरवासियांना झाला. पाणी. शहरातील वाढती लोकवसाहत लक्षात घेत तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने पाण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि पिंपरी चिंचवड वासियांना घरपोच 24 तास पाण्याचा पुरवठा केला. पिंपरी चिंचवड वासियांना 24 तास पाणी पुरवठा करणं हे अजितदादांचं स्वप्न होतं. 100 MLD आंध्रा धरणाचे पाणी आल्याशिवाय शहरातील पाण्याचा प्रश्न मिटणार नाही हे वास्तव होतं. शहराची पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता राष्ट्रवादीचे सरकार असताना महापालिकेने भामा आसखेड धरणातून 167 MLD तर आंध्रा धरणातून 100 MLD पाणी आणण्याचे नियोजन केले. यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु पुढील कार्यवाही करण्यात सत्ताधारी भाजप अपयशी ठरत आहे. पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट झाला तो केवळ दूरदृष्टी असणारे नेते आदरणीय पवार साहेबांमुळेच. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या इमारतीसाठी माननीय अजितदादांनी तब्बल 350 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. महापालिकेचा सर्वांगीण विकास करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उद्दिष्ट कायमच राहिलेलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकाळातील कित्येक प्रकल्प आज जैसे थेच राहिलेले आहेत. महापालिकेतील भाजपच्या सत्तेला 5 वर्ष पूर्ण झाली तरी त्यांना राष्ट्रवादीच्या काळात सुरू झालेली विकास कामे पूर्ण करता आली नाहीत. भाजपने शहरवासियांना उपयोगी पडेल असे एकही विकास काम सत्तेत असताना 5 वर्षात केलं नाही. या उलट महापालिकेला लुबाडून भ्रष्टाचार रुजवण्याचं काम भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलं. पिंपरी चिंचवड शहराचा विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते हे येथील जनतेला ठाऊक आहे. शहरातील नागरी सुविधा भक्कम करून पिंपरी चिंचवड वासियांचे जीवनमान उंचावण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी पिंपरी चिंचवड वासीय ठामपणे कायम उभे राहिले आहेत.